अगदी बरोबर आहे, पण आता ते प्रशासनाच्या हातात आहे. आझाद मैदानाचंच आम्हाला काढायचं सांगितलं तर CST मैदानाचं कुठं आम्ही घेऊन बसावं. पण आमची विनंती आहे कोर्टाला, आम्हाला आझाद मैदान द्या, CST द्या, किंवा एखादा अजून वानखेडे असून विब्रॉन स्टेडियम द्या. आम्ही तिथं थांबू. आमचा लढा लोकशाहीचा आहे, लोकशाहीतला आंदोलन आहे, आमचं उपोषण आहे. आमचा मुंबईकरांना त्रास द्यायचा उद्देश नाही. काल रात्रीपासून आम्ही कोर्टाचा जो आदेश आला तो सगळा मानून मनोजदादाच्या एका शब्दाखातर सगळे मराठे नवी मुंबईला गेलेत. जे लाखो मराठे होते ते सगळे आता नवी मुंबईला गेलेत. आणि DCP साहेब तिथं मुंडे साहेब असतील, ढवळे साहेब, त्यांच्या प्रत्येक ज्या वेळेस ते सूचना आम्हाला देतात, ज्या वेळेस आम्हाला मदतीला बोलवतात, आम्ही सगळे त्यांच्या मदतीला असतो. म्हणून आपल्या माध्यमातून आमची सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे, आमच्या या लोकांना कुठतरी रस्त्याच्या बाजूला जागा द्या, पार्किंगला द्या, जेवढ्या जेवणाच्या आणि 5000 लोकांच्या गाड्या आहेत तेवढ्याला एक परवानगी द्या, कुठंतरी पार्किंग द्या, त्यांना पाण्याची सुविधा द्या आंघोळ करायला, त्यांना कुठं टॉयलेटची व्यवस्था करा, एवढं दोनच करा. आणि आमचं जेवण येतं तेवढ्या गाड्या जायला यावर राहू द्या, आणि त्या जेवणाच्या गाड्याला सुद्धा इथं कुठेतरी पार्किंग द्या, ही विनंती आहे. पाटील, पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अडचणी येत आहेत. निवारा द्या. हो अगदी बरोबर. रेलरोडचं पार्किंग असेल किंवा काही तिथं सुविधा नाही आहेत, फाईन लावली जातात गाड्यांना. हो ना, फाईन न लावता आमच्या सगळ्या आंदोलकाला थोडी मदत करावी. खेड्यापाड्यातले आंदोलक आहेत आमचे, त्यांना मुंबईतला आणि खेड्यातल्या वातावरणातला फरक थोडासा कळायला वेळ लागतोय. इकडलं वातावरण वेगळं, सारखा पाऊस येतो, 2 मिनिटात पाऊस येतो, 2 मिनिटात जातो, त्यामुळे लोक आजारी पडतायत. पाऊस आल्यामुळे कपडे भिजतायत, परत जास्त कपडे नाहीत. म्हणून विनंती आहे, कुठेतरी निवारा द्या, देता आला तर निवारा द्या, नाही तर कमीत कमी आझाद मैदानात आणि आजूबाजूच्या 2-3 पार्किंग असतील आणि एखादं CST किंवा अजून निवाऱ्याचं कुठलं ठिकाण आहे महापालिकेचं ते सगळं द्यावं, ही विनंती आहे आपल्या माध्यमातून प्रशासनाला सुद्धा. नाही, पाटलांनी सांगितलं आझाद मैदान सोडणार नाहीत. कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे, पण आझाद मैदान सोडणार नाहीत हे मनोजदादांनी सांगितलेलं आहे. तब्येत बिघडलेली आहे त्यांची आणि 3 वाजता निर्णय आहे त्याच्यावर, त्यामुळे आताच आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत. माननीय कोर्ट आम्हाला न्याय दिली अपेक्षा आहे. माननीय जे न्यायदान देणारे असतात ते निपक्षपाती असतात, ते कुठल्याही जातीचे असले तरी ते मराठ्यांना द्वेष करणार नाहीत न्यायदानात करताना. त्यामुळं न्यायालयाला विनंती आहे, या 6 कोटी मराठ्याच्या भावनेचा आदर करा. महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा बघतोय, त्यामुळे इथं चुकीचं काही होण्यापेक्षा आम्हाला मदत करा आणि थोडंसं आम्हाला सहकार्य करा. चला रस्ता खाली करा प्लीज, सगळे खाली करा रस्ता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.